जळगाव जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई। 8 तलवारींसह 2 गावठी पिस्तूल व 2 संशयितांना केली अटक। जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपींकडून 2 गावठी पिस्तूल आणि 8 तलवारी जप्त केल्या असून या कारवाईमुळे जळगाव शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, महेश महाजन, तुषार पाटील, गोविंद साबळे, विशाल साळुंके, समाधान पाटील, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, ईश्वर खवडे, जयेश मोरे, साहेबराव खैरनार यांनी ही कारवाई केली आहे। पहा याबाबतचा वृत्तांत। अनिल वाघ आणि त्यांचं डीबी ब्रँचच्या लोकांना गोपनीय माहिती प्राप्त झालं होते। गोपनीय माहिती आधारित एक मोटरसायकलवरती 2 संशयित माणसाला अडवलं आणि 2 संशयित माणसाकडनं पूर्ण सर्च केल्यानंतर त्याच्याकडनं एक पिस्टल, देशी कट्टे आणि त्याच्यानंतर 1 तलवार सुरुवातीला मिळाले होते। मग ते दोन्ही माणसाचं नाव आहे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोली, वय 20 वर्ष, राहणारे धरणगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं। दुसरा आरोपीचं नाव आहे अक्षय मारुती डोले, वय 23 वर्ष, नेरी दिगर जामनेरचा राहणार आहे। अशा 2 आरोपींना अधिक तपासामध्ये त्यांच्याकडे अजूनही 1 पिस्टल आणि 7 तलवार जप्त करण्यात आलेले आहे। असं कुल सर्व मिळून 2 पिस्टल आणि 8 तलवार या दोन्ही आरोपींकडनं जप्त करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे हे जे धीरज आहे, म्हणजे याच्यापूर्वी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डर झाला होता। महेंद्र सपकाले म्हणून एका युवक मयत झाला होते, त्याच्यामधलं मुख्य आरोपी होता, तेव्हापासून फरार होते। मग त्यांना आता ट्रेस आउट करून त्यांना अटक करण्यामध्ये जिल्हापेठ पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे।